रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार। जत तालुक्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण आलो आहोत बनाळी तालुका, जत जिल्हा सांगली येथे। बनाळी गावाची सध्या निवडणुकीची हवा काय आहे त्या संदर्भात आपण बनाळी येथे आलेलो आहोत। जत तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यामध्ये 3 ते 4 पक्षाचे उमेदवार आहेत, बाकी सगळे अपक्ष उमेदवार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर निवडणुकीचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील अनेक गावागावात सध्या प्रचाराच्या गाड्यांचा धुरळा सध्या जोरदार सुरू झालेला आहे। अनेक जोर बैठका मतदारांनी सुरू केलेल्या आहेत। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज अनेक कार्यकर्ते आपली व्यूहरचना करताना दिसत आहेत। त्यामध्ये बनाळीचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा वेगळा आहे। या मतदारसंघातील गावामध्ये आपण आज सकाळपासून फिरतोय। आज कन्नळीला आपण त्या ठिकाणी भेट दिली, त्यानंतर बनाळीला आपण आलेलो आहोत। एकंदरीत गावामध्ये विकास कामं कशा पद्धतीने झालेत, लोकांचा या निवडणुकीमधील कल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। धन्यवाद। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव श्रीकांत साळुंके। श्रीकांत साळुंके, गाव बनाळे। बर बर, काय हे दुकान तुमचं आहे काय? आपलंच आहे। बर, किती वर्षापासून आहे दुकान? हे 93 पासून आहे। 93 पासून, लय वर्ष झाली की हो? होय होय। मग तू नोकरीच्या मागे न लागता तुम्ही दुकान बिझनेस निवडलाय, काय बरं प्रवृत्त आहे? नोकरीमध्ये काय नाही हो, नाही ना? 10-20 हजार 30,000 ना 40,000 ते भागत नाही। ते स्वतःचा बिझनेस बरा आहे। इथं जरा बऱ्यापैकी ओके होते, जरा बरा आहे। हा 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 हा। वाळेकिंडी पेढे वेढे विकताय का नाही? विकतो की आहे का? बरं आहे का वाळेकिंडी? लोक घेऊन जातात? होय। तुमच्या बनाळी पण चालू आहे पेढे? बनाळी पण आहे की। बनाळीचं कसं विक्री काय बरे? बनाळी पण विक्री बरी आहे। बर 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 बर। मुंबईला वगैरे जातो पेढा इथनं। पेढा जातोय काय? बर बर बर। बाकी आणि काय शेती विधी बघताय? नुसतं व्यवसाय? शेती आहे की, शेतीला जोड व्यवसाय शेती आहे। बर। शेती पाणी आले का? म्हैसाचं पाणी आहे की? आले ना? होय। बर बर बर। मंडळी नमस्कार। 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 काय नाव आपलं? विजय पांडुरंग माळी। विजय पांडुरंग माळी। माडगाव गाव आहे का बनाळी गाव आहे? बनाळी गाव। बनाळी गाव, पण माडगावला माळी समाज जास्त आहे। हो, ते सगळे आमचे पाहुणे पाहुणे तुमचे? हो हो। बर मग तुम्ही कसं, मूळचे कुठले? मूळचे आम्ही सोननचे। सोननचे? होय। मग इकडे कसं आला तुम्ही बनाळीला? ते काय पंजोबापासून पहिले काय ते काय एवढं माहिती। बर 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 बर। इथं माळी सरांचे हे पण आहे की? नर्सरी आहे, चालते का जोरात? हो हो, भरपूर जोरात। बर बर। माळी कोरे म्हणजे एकच सगळं? एकच बर बर बर। काय सध्या व्यवसाय काय तुमचा? ते केटरिंगचा, केटरिंग काम करतो। हो, म्हणजे केटरिंग म्हणजे काय मराठीत काय म्हणते त्याला? आचारी थोडक्यात। बर बर बर। कुठल्या सीझन चांगला होतोय? आता सध्या दिवाळीपासून फुलंच आहे आपल्याला। बर बर। दिवाळीत गेलता का तुम्ही घरोघरी? प्रत्येक घरोघरी काय लाडू केले, करंज्या केले काय? लाडू आणि शेव आणि चिवडा हे तीन आपण करतोय। बर। मग दिवाळी सीझन चांगला झालाय? हो हो, चांगला भरपूर। त्यामुळे चेहऱ्यावर पण हास्य आहे सध्या? हो हो हो, आहे। बर। तुम्हाला काय आवडतं आयटम? सध्या आपण गुलाबजामुन फेमस आहे। फेमस आहे? हो। तुम्हाला काय आवडते? गुलाबजामुन आवडते का लाडू खाताय तुमच्या? आपण काय गुलाबजामुनच जास्त आहे। गुलाबजामुन खाताय? बर 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 बर। मग एकंदरीत जर बघितलं तर आता काय कामगार लावताय का तुमचे स्वतःच? म्हणजे बाकीचं मटेरियल सगळं स्वतःच आहे, मजुरी तेवढं आपण बाहेर लागतो। भांडी, गॅस सगळे आपलं स्वतःच आहे। अगदी घरगुती पद्धतीने स्वयंपाक करताय? कसं काय घरगुती पद्धतीने करताय? नाही, ते आपल्याला येतच नाही 5 स्टार सारखं, घरगुती पद्धतीने करतोय। बर बर बर। सध्या निवडणुकीची हवा सुरू झाली, गाड्या पळाल्या, धुरा उडवत? हो हो, धुळा ते काय आपल्याला माहित नाही, ते सोडून। धुरा तर उडाला का? धुळा भरपूर आहे सोडा। बर। मतदान किती तारखेला आहे? मतदान 20 तारखेला आहे। 20 तारखेला आहे? हो। ते दिवाळीचा चिवडा वेळा संपला घरातला आता? हो, तर हा असेल की थोडा तसं काय। मग ते निवडणुकीचं काय चिवडा वेळा आला अजून? नाही, ते अजून 4 दिवसांना आहे। आले, ऑर्डर आले आले? हो, आले। मग जरा आहे बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होतो तिचा? होय होय। कुठल्या पक्ष झाले ऑर्डर? काय ते का आता सध्या तर काँग्रेसची आहे। काँग्रेसची आहे? होय। विक्रम दादाजी आहे सध्या। विक्रम दादाची आहे सध्या? होय होय। बर बर। वारं कोणाचं आहे काय? ते वाऱ्याचं काय माहित नाही आपल्याला, पण चिवडा आहे, मीटर पडते तुमचं? मीटर पडतंय। ओके ओके, धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। नाव आपलं? रवींद्र सावंत, गाव बनाळी? गाव बनाळे। बर 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 बर। सध्या काय चाललंय गावामध्ये? पाणी बिणी आले का म्हैसाचं? म्हैसाचं पाणी आलेलं आहे गावात। लोक सध्या खुश आहेत? खूप खुश आहेत। बर बर।
निवडणुकीची रणधुमाळी सध्या विधानसभेत सुरू झालेली आहे. अनेक उमेदवार धुरळा उडत फिरत आहेत. एकूण 11 उमेदवार आहेत. पक्षाचे पण 3-4 आहेत. काय सध्या वातावरण कशा पद्धतीने सुरू आहे? काय जत तालुक्यातली जनता ही भूमिपुत्राला न्याय देईल अशी एकंदरीत जत तालुक्यातली परिस्थिती आहे. तुमचा एकंदरीत गट तुमचे नेते जे होते प्रकाश जमदाडे साहेब यांनी सुद्धा जोरदार तयारी केली होती. स्वतंत्र कार्यालय केलं होतं. जवळजवळ 2-2.5 वर्ष या तालुक्यामध्ये जोरात त्यांनी फिरले होते आणि उमेदवारी भाजपची मिळेल असं ते वाटलं होतं. पण ऐन वेळेला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे तुम्ही एकंदरीत नारा देत आमदार विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा दिलेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? कारण गेले 2-3 वर्ष जमदाडे साहेब असतील यांनी भारतीय जनता पक्ष जत तालुक्यामध्ये वाढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. पण भारतीय जनता पार्टीनं जत तालुक्यावरती भूमिपुत्राला अन्याय करून ऐनवेळी तालुक्यावरती उपरा उमेदवार लादला आणि याची खंत प्रत्येक तालुक्यातल्या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये होती. ही खंत न लपता ते विक्रमदादांच्या पाठीमागं भूमिपुत्र या हिशोबाने जमदाडे साहेबांनी विक्रमदादांना पाठिंबा दिला आणि विक्रमदादांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून तालुक्यात भरघोस मतानं त्यांना निवडून देण्यासाठी भूमिपुत्राला साथ द्यावी हे आम्ही साथ घातलेली आहे. तम्मनगौडा रवी पाटील हे सुद्धा भाजपचं काम करत होते. त्यांनी सुद्धा स्वतंत्र कार्यालयाच्या माध्यमातून गावोगावी भाजप वाढवण्याचा प्रयत्न केले. मग ते स्वतः उमेदवार आहेत आणि मी सुद्धा भूमिपुत्र आहे, माझ्या पाठीशी राहावं असं आवाहन करतात. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? 2 भूमिपुत्र झाले आता. कारण 2 भूमिपुत्र झाले पण बंडखोरीचा फायदा हा तिसऱ्याला होऊ नये. जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पाठीमागे लागलं तर होईल, बंडखोरीच्या पाठीमागे लागलं तर त्यांचा ते या हिशोबाने आम्ही तालुक्यातल्या आता विक्रमदादांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं ठरवलेलं आहे. सगळी टीम आली का तुमच्याकडे? सगळे जेवढी तुमची टीम होती भाजपमध्ये ती सगळी टीम एकंदरीत सध्या आली असं वाटतं तुम्हाला? आमच्याबरोबर 70% तरी आले तर 30% लोक नाराज आहेत. त्यांच्या स्थानिक पातळीवर जे काही विषय असतील ते त्या 2-3 दिवसात जमदाडे साहेब त्यांची नाराजी दूर करून त्यांना विक्रमदादाच्या पाठीमागे काम करायला ते लावतील आणि ते आमचे विक्रमदादाचे हे जमदाडे साहेबांनी ते ऐकून विक्रमदादाला साथ देतील. काय कसं गणित ठरलंय? काय पुढचं काय गणित ठरलंय का असं डायरेक्ट पाठिंबा? काय काही गणित ठरलेलं वगैरे नाही. फक्त भूमिपुत्राला साथ द्यायचा हे एवढाच विषय ठरलेला आहे. नाही पण ते काही पंचायत समिती जिल्हा परिषदला तुम्ही ह्या भागातलं बघा आम्ही त्या भागात बसू बघा अशी एक चर्चा आहे तालुक्यात. त्यामुळे पाठिंबा दिला अशी चर्चा आहे. हे अशा चर्चा राजकारणामध्ये उठत असतात. याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. आम्ही बिनशर्त पाठिंबा याचा अर्थ काय त्याच्यामध्ये काही खलबत झालेले नाहीत. बिनशर्त दिलेला हा पाठिंबा आहे. बनाळी मतदारसंघामध्ये मध्यंतरी तुम्ही मिलिंद बापू पाटील एकत्र होता. आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अशी अडचण झाली की आता संजय सावंत आणि तुम्ही परत एकत्र आलाय. त्यामुळे हे गणित कसं आता नेमकं बनाळी मतदारसंघात नेणार तुम्ही? जनता भूमिपुत्राच्या पाठीमागं आहे. मिलिंद बापूंना काही त्यांच्या थोड्या स्थानिक अडचणी असल्यामुळं ते आमच्याबरोबर येऊ शकले नाहीत. ते पक्षाबरोबर राहिले तरी पण त्यांनी आमची त्यांची मनधरणी करायची चालू आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. यश मिळेल न मिळेल अजून तो विषय वेगळा आहे. माजी सभापती संजय सावंत आता मूळ काँग्रेसमध्येच आहेत. आता तुम्ही परत पाठिंबा दिलाय. आता तुम्हाला दोघांना एकत्र जाहीर सभेसाठी यावं लागणार आहे. मतदारसंघामध्ये प्रचारासाठी जावं लागणार नाही. त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते सुद्धा त्या पद्धतीने जातील काय? आमची वैचारिक लढाई होती. आमच्यात मनभेद काही नव्हते. मतभेद काय किरकोळ मतभेद असतील पण आमचे मनभेद काही नाहीत. आणि आता हे स्थानिक पातळीला आम्ही एकमेकाच्या इथं गावात आम्ही एकमेकाच्या विरोधात राहू तेव्हा आम्ही तडजोडी राजकारण करू हा विषय पुढे विधानसभेनंतरच आहे. पण आताच्या आम्हाला समोर जी लादलेली विधानसभेची निवडणूक आहे ही ताकदीनं पार पाडणे. विधानसभेत सुरू जुळाय काय? जुळायला काय जुळाय म्हणजे त्यामुळं जुळलेल्या सुरीतून तुतारी वाजवणार तुम्ही? वाजणार की वाजणार 100%. ओके धन्यवाद. सध्या बनाळीमध्ये आपण आहोत. बनाळीमधले विविध विकास कामं सुद्धा केलेले आहेत. त्यामध्ये सध्या माझ्यासोबत आता बनाळीमधले दिग्गज 2 नेते माझ्यासोबत आहेत. त्यामध्ये विशेष करून दोन्ही गट एकत्र आहेत असं मला वाटायला आलंय. तर आपल्याकडे सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागात म्हैसाळमध्ये काय कामं झालीत? सगळ्यात प्रथम बनाळीच्या आमच्या बनशंकरीच्या नगरीमध्ये या ठिकाणी TV1 आणि तुमच्या सर्व सोशल मीडियाचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आणि आजची विधानसभेची निवडणूक ही 2024ची आता या ठिकाणी होऊ पाहते. 20 तारखेला मतदान आहे. अतिशय चांगलं वातावरण. आम्ही सध्या विक्रमदादा सावंत यांच्या बाजूने आहे. आम्ही असतील आमचे सहकारी मित्र आदरणीय रवींद्र सावंत असतील पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर संतोष जगताप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत.
आणि अण्णासाहेब सावंत सर काका असतील, आमचे सोसायटीचे चेअरमन बी आर सावंत सर असतील, सर्व संचालक मंडळी आणि युवक मित्र सर्वजण मिळून आम्ही विक्रमदादा सावंत यांचं काम करतोय. या ठिकाणी म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून आज कृष्णा नदीचं पाणी गेल्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट अशी 10 वर्षाची परिस्थिती होती. 10 वर्षापूर्वी ह्या भागात राहावं की जावं अशी परिस्थिती होती आणि स्थलांतरित जीवन या भागात सुरू होतं. खरं वास्तविक 2-3 वर्षानं फार मोठा दुष्काळ यायचा आणि त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचं आणि शेतीवरती डिपेंड असणाऱ्या सगळ्या घटकांचं इतकं मोठं नुकसान व्हायचं की ते 2-3 वर्षाचं नुकसान रिव्हर्स शेतकऱ्याला परत 2-3 वर्ष जायची. दर 3 वर्षांना दुष्काळ असायचा. म्हैसाळचं पाणी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पश्चिम बाजूला आलं. आम्ही वास्तविक त्यासाठी बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो की या ठिकाणी पाणी यावं म्हणून 2 वर्ष. हा, जिल्हा परिषद मतदारसंघातल्या किती गावांना पाणी आलंय तुमच्या इथं? आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 16 गावं येतात. त्या 16 गावामध्ये जवळजवळ 13 ते 14 गावामध्ये पाणी आलेलं आहे. किती क्षेत्र भिजते सध्या? आता सध्या म्हैसाळ योजनेचं सर्व जर म्हणलं तर तालुक्यामध्ये 22,000 हेक्टर क्षेत्र मूळ म्हैसाळ योजनेमध्ये भिजतंय. म्हणजे साधारणतः 50,000 एकरावरती सध्या पाणी आलेलं आहे. बरोबर. हे सोडून आमदार विक्रम सावंत यांनी काय काय कामं केले तुमच्या बनाळे गावात? या भागात पाणी यावं या तळमळीचा मी एक कार्यकर्ता आहे. या ठिकाणी म्हैसाळचं पाणी यावं म्हणून 2 वर्ष अनवाणी पाण्याचा विषय संपला. आता सध्या मला विकास कामं केलेली मला विक्रमदादांनी जी कामं केली ते सांगतो. तर त्या म्हैसाळ पाण्याचं कायमस्वरूपी आवर्तन सुरू व्हावं. खरं वास्तविक त्या म्हैसाळ पाणी आलं. ते पाणी 2014-15ला आम्ही वायफळ पर्यंत आणलं होतं. कृष्णा नदीचं पाणी आलं परंतु ते पाणी पुढे सनमडी मायथळ अगदी उटगीपर्यंत नेण्याकरता आणि त्याचे वारंवार आवर्तन सुरू करण्याकरता. खरं वास्तविक पावसाळ्यात सुद्धा आपल्याकडे गेल्या वर्षी तर अशी परिस्थिती 2023ला प्रचंड मोठी दुष्काळी परिस्थिती होती. तर त्यावेळेला म्हैसाळचं आवर्तन कृष्णा नदीचं पाणी या तालुक्यामध्ये वारंवार त्याचे आवर्तन व्हावे म्हणून महाराष्ट्राच्या विधान भवनावरती पायऱ्यावरती आंदोलन करणारा आणि माझ्या तालुक्याला किमान पावसाळ्यात तर पाणी द्या, माझ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी आल्याशिवाय त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय मी गप बसणार नाही असं म्हणणारं नेतृत्व माननीय विक्रमदादा साहेब. पाण्याचा विषय संपला. दादांनी विकास कामं केलेली मला सांगा. आदरणीय दादांनी विक्रमदादांनी खरं वास्तविक आमचं बनशंकरी देवस्थान आहे. बनशंकरी देवस्थानला पर्यटन मधनं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी 50 लाख रुपयाचा निधी आणला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं त्याला मान्यता दिली. त्याचप्रमाणे आमचे रवींद्र सावंत होते, त्यांच्याबरोबर दादांच्या बरोबर होते, त्यांनी देखील 10 ते 15 लाखाचा त्या ठिकाणी विकास निधी आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या परिसरामध्ये विक्रमदादांनी दादा एक असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर कोणत्या जात धर्म या पंथानं बघू नये. ते विक्रमदादा एक विक्रम नावाचं ब्रँड आहे. आणि खरं वास्तविक इथला कुठलाही माणूस गेला अगदी पहाटे 3ला जर तुम्ही फोन लावला, एकदा शिक्षण आरोग्याचं काम असेल, तहसीलदार पोलीस स्टेशनचं काम असेल, पहाटे 3ला देखील फोन उचलून त्या ठिकाणी तुमच्याशी अत्यंत व्यवस्थित बोलणार, तुमची काय अडचण आहे ते समजून घेणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. जवळपास इथले विकासाचे काम झाले तसं तुमच्या बोलण्यात येत आहे. आणखी मला राजकारणावर बोलायचं सध्या. हो, तुमच्यासोबत आता सध्या इथं माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत साहेब आहेत. हो, हे पाठीमागे एकेकाळी तुमच्या कट्टर विरोधक होते. बरोबर आहे. आता तुम्हाला कसं वाटतंय? आता पहिल्यांदा मी सांगतो की विकासाच्या बाबतीत तुम्ही मगाशी बोलला, विकासाची आणखी देखील काही कामं होणं गरजेचं आहे. खरं मला विकास कामासंदर्भात मी रवींद्र सावंत विरोधक कट्टर तुमचे होते एकेकाळी. आता सध्या तुम्ही दोघं मिळून हातात हात काम करणार आहे हाताचा. हो, कसं आहे, ह्या गावाला एक वैचारिक बैठक आहे. या गावामध्ये शिक्षण संस्कृतीनं पुढे गेलेलं गाव आहे. खरं वास्तविक या गाव हे बनाळी गाव हे शिक्षकांचं गाव म्हणून संबोधलं जातो. या गावामध्ये साधारणतः 100 ते 120-125 पर्यंत शिक्षक आहेत. प्रत्येक घरटी जवळजवळ एक शिक्षक आहे. आणि ज्या त्या ही निवडणूक सगळ्यात महत्वाचं कसं आहे, जरूर आमच्यात काही गटतट असतील. आता आमचे 3-4 गट मिळून एकत्रित काम करायला लागलोय आम्ही. गटतट असतील, काही विरोधी पक्षात देखील आमचे मित्रच आहेत, ते पण त्यांची विचारधारा एखादी वेगळी असू शकते. सगळ्यात महत्वाची ही निवडणूक इतकी महत्वाची आहे की या तालुक्यातल्या स्वाभिमानी भूमिपुत्राची निवडणूक आहे. कारण बाहेरच्या तालुक्यातून येऊन जर कोणी एखादा नेतृत्व सिद्ध करत असेल, या तालुक्यातल्या 3 लाख मतदारापैकी एखादा मतदार नव्हता का भारतीय जनता पार्टीला? आम्ही भाजपमध्ये काही काळ काम केलं होतं. भाजपनं खरं वास्तविक इथला भूमिपुत्राला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं. आणि विक्रमदादा सावंत यांनी गेल्या 5 वर्षात कामं केलीत. आणि भविष्यामध्ये स्थानिक भूमिपुत्राची निवडणूक म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहे. आणि हे गाव असं आहे की संध्याकाळी 5ला मतदान झालं की 5:30 वाजता गावातल्या कट्ट्यावर बसून एकत्रितपणे चहा पितो आणि झाली गेली निवडणूक विसरून जातो. एकदम छान तुम्ही गावासंदर्भात माहिती सांगितला. आणखीन निवडणूक झाल्या तुम्ही एकत्र बसून काम करता किंवा एकत्र बसून चहा पिता ह्या गोष्टी सांगितल्या.
मला माजी पंचायत समिती रवींद्र सावंत तुम्ही एक हातात हात काम करणार काय? निश्चितपणानं आम्ही सर्वजण मिळून करू. आमचे रवींद्र सावंत असतील, आमचे संतोषराव जगताप असतील, आमचे सोसायटीची सगळी मंडळी असतील, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सर्वजण आणि येणाऱ्या आमच्या विरोधात सुद्धा काम करणारे आम्ही विनंती करू की बाबा ही भूमिपुत्राची आणि विकासपुत्रांची निवडणूक आहे. त्यामुळे तुमच्या आमच्यातलं मतभेद तुम्ही मोठा का मी मोठा ही नंतर आपण ठरवू. या तुम्ही मोठा मी मोठा हे ठरवण्यामध्ये ही 5 वर्षानंतर येणारी आमदारकीची निवडणूक आणि यातून आमदार निवडणं महत्वाचं ठीक आहे सर. काय त्याबाबत मुळामध्ये MIDCचा जो त्या ठिकाणी ते परिपत्रक दाखवतात त्याचा कोणताही GR नाही अथवा त्याचा कोणताही ऍक्ट किंवा अध्यादेश नाही, त्याच्यावर राज्यपालाची सही नाही. आणि जो मुळामध्ये MIDCचे जे आणले म्हणून सांगतात, आणल्याबद्दल काय अडचण नाही. या तालुक्याचा जरूर विकास झाला पाहिजे. उमदी सारख्या ठिकाणी ते करत असतील, तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वास्तविक दुर्लक्षित आणि दुष्काळाशी सामना करत असलेलं वंचित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आणू द्या. आणण्याबद्दल काहीच अडचण नाही. परंतु केवळ एक परिपत्र काढायचं, त्याला कोणतीही आर्थिक तरतूद नाही. कसं आहे, मी सांगायचं आता आपण कसं आहे, परिस्थिती अडचणीची असली की आम्ही मुलाबाळांना सांगतोय तुला सफारीचा ड्रेस घेतो, परंतु खिशात 5 रुपये सुद्धा नसतात. मग कशाला सफारी ड्रेस घेऊन तुम्ही फसवायचं? खरं वास्तविक इथं त्या ठिकाणी तुम्ही MIDC GR म्हणताय तर त्याला कोणती तर आर्थिक तरतूद असणं गरजेचं. MIDCला मंजूर मिळाला किंवा नाही एकाच शब्दात सांगा. MIDCला मंजूर मिळवली हे कदाचित आणि 100% हे फसवं गाजर आहे. फसवं गाजर आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण पंचायत समिती म्हणून जबरदस्त गाजवलेली आहे, ज्यात पंचायत सदस्य म्हणून आपण चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे. आता सध्या एकेकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य सावंत साहेब तुम्ही समोर होता, आता सध्या एकत्र काम करायला आहे. काय वाटतं तुम्हाला? आम्ही या गावातलेच आहोत. आमच्यामध्ये काहीतरी राजकीय मतभेद असतील, पण आमचे मनभेद कधी नव्हते. मनभेद मिटले, सगळे मनभेद मिटलेत. आणि आम्ही विक्रमदादांच्यासाठी एकत्र आलेलो आहोत. विक्रमदादाला ताकदीने बनायचं मतदान आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी ताकद लावून जेवढं जास्तीत जास्त लीड देता येईल तेवढं आम्ही प्रामाणिकपणे विक्रमदादांचं काम करू. विक्रमदादाला किती टक्के मतदान होईल तुमच्या गावातून? आमच्या गावातून 90% विक्रमदादांना मतदान देऊ. आता ज्या पक्षातून तुम्ही बाहेर आलेला आहे त्या पक्षात बाहेर उमेदवारी दिली म्हणून तुम्ही रागाला येऊन बाहेर आला, पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. साहजिकच पक्षाचा राजीनामा काही दिलेला नाही. राजीनामा मागितला तरी आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे. अजूनही राजीनामा दिलेला नाही किंवा आमच्या हकालपट्टी झालेली नाही. हकालपट्टी सुद्धा झालेली नाही. आता सध्या जे विक्रम सावंत आमदारांनी कामं केली तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर काम करत होतो गेले 5 वर्ष. त्यांच्याबरोबर काम करतो पण त्यावेळी तुम्ही नव्हता, विकास कामं करता त्यावेळी तुम्ही बाहेरच्या दुसऱ्या पक्षात होता. मी गेले 1 वर्ष झालं, 5 महिने झाले काँग्रेस सोडून. लोकसभेला मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. लोकसभेला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्याच्या अगोदर तुम्ही विक्रमदादाकडेच होता. काय विकास कामं केली 1-2 सांगता उदाहरण आम्हाला? आमच्या वाघजारी कोकरे वस्तीचा एक रस्ता केलेला आहे. पानंद मधले रस्ते केलेले आहेत. आचकनवाडी बनाळी रस्त्याचं काम केलेलं आहे. मंदिरामध्ये वर्गामधून त्यांनी 15-20 लाखाचा निधी दिलेला आहे. समोरचा उमेदवार हा जबरदस्त आहे आणि ते निधी असं एवढं खेचून आणले असं सांगते तालुक्यात फिरताना, आणि त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? पाठीमागच्या निधीचा कोणी विचार करत नाही. गेल्या 2 महिन्यात आणलेल्या निधीचा लोक विचार करतात. पाठीमागे 5 वर्षामध्ये जी कामं केली, कोरोनाच्या काळात कामं केली, आता तुम्ही निधी काय तुमचे थोडं आमदारकी बघून विधानसभा डोळ्यासमोर घेऊन तुम्ही निधी आणला. गेले 2019ला तुम्ही लोकसभेला वंचित बहुजन आघाडीमधून उभारला होता. त्यानंतर तुम्ही जत तालुक्यात 7 वर्ष फिरकला नाही. आणि त्यावेळेस तुम्ही जी जनता वाऱ्यावर सोडली, परत तुम्ही 23 तारखेला जाणार आहे आणि पुढच्या इलेक्शनला येणार आहे. मग तुमच्या पाठीमागे लोकांना राहिलेल्या लोकांना वाऱ्यावर मला काय म्हणायचं आहे, म्हणजे तुम्ही विधानसभा निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून ते इकडे आले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100%. म्हणजे काय इथं तालुक्यात विकास करणार का? ते ज्या लोकांना स्वतःचं आपलं घर असेल, आपल्या घराची काळजी आपण करत असतो. भाडेकरू घराची काळजी करत नसतोय. त्याचा फक्त भाड्याशी मतलब असतो, राहण्याशी मतलब असतो. ते फक्त भाडेकरू म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. तालुका आहे आमच्या जत तालुक्यात एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये असलेल्या तालुक्यातल्या जनतेमधलं काय असेल ते असेल. पाहुण्यांनी फक्त 4 दिवस येऊन पाहुणचार करून जाणे, तिथं तळ ठोकायला येऊ नये. नमस्कार. काय नाव आपलं? हनुमंतराव कोरे. कोरे, राहणार बनाळे. काय करताय व्यवसाय? काय शेती व्यवसाय. बरं. अगोदर तब्येत तुमची चांगली होती, आता जरा स्लिम झाले. काय आजारी होता? बरं. काय सध्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू झाले, काय कोणाचे वातावरण? काय विकासाकडे. नमस्कार. काय नाव आपलं? बंडू जाधव. राहणार बनाळी. दरीबडची आणि बनाळी दोन्ही आहे तुमचं गाव? बरं. काय दिवाळी संपली का? बरं. काय हवा काय म्हणते निवडणुकीची? हवा काय चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे सध्या. काय कोणाचा जोर आहे? किती उमेदवार आहेत? एकूण 11 उमेदवार आहेत. एकूण सध्या पक्षाचे 3 होतात 3 उमेदवार आहेत.
त्यामधून काँग्रेसचे विक्रमदादा सावंत, भाजपचे गोपीचंद पडळकर आणि अपक्ष म्हणून बंडखोर असलेले तम्मानगौडा रवी पाटील हे 3 उमेदवार सध्या प्रकाश बीएसपीचे विक्रम ढोणे पण आहेत. हो, विक्रम ढोणे अपक्ष म्हणून महादेव उजगुंड आहेत. अपक्ष म्हणून हे सगळे चळवळीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. हो, आहेत. त्यामुळे काय एकंदरीत वारं कुणाचं फिरतंय सगळीकडे आता? एकंदरीत वार जत मधली जनता म्हणते की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळालं का बरं? कारण बाहेरचे उमेदवार आपण बघितलेत, आतापर्यंत 2 बाहेरचे उमेदवार दिले, 5-6 महिने करतात, नंतर येतच नाहीत. त्यामुळे या तालुक्यातला भूमिपुत्र असावा असं लोकांचं मत आहे. बाहेरचे उमेदवार जरी असले तर ते विकास करू शकतात ना, काय अडचण नाही. विकास करू शकतात, पण केलं तर खरे. नाही, अनेक लोक पण बाहेर जाऊन थांबून निवडून येतात की. हो हो, मग त्यामुळे जत तालुक्यात त्यांना निवडून द्यायला काय अडचण नाही. काय लोकांचं मत तसं नाही सध्या. कसं आहे लोकांचं मत? लोकांचं मत ह्या तालुक्यातला असला पाहिजे. आपला माणूस पाहिजे. आपला माणूस पाहिजे. बरोबर. काय विक्रमदादांनी काय ह्या बनाळी दरीबडची या परिसरात काय कामं केलीत? काय निधी आणलाय, चांगला आणलाय त्यांनी. काय आणलाय निधी? निधी रस्त्यांची कामं झालीत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? उद्धव सावंत, उद्धव सावंत, राहणार बनाळी. राहणार बनाळी. बर, काय लय कट्ट्यावर खाली निवांत बसलाय काय? हाय, सगळं चाला. आज सभा कोणाची सभा? विश्वजित दादा कदमांची सभा आहे दादांच्यासाठी. बर, सगळं काय नियोजन चाललंय? नियोजन चालू 6 वाजता सभा आहे. 6 वाजता सभा आहे. बर, किती सभा आहे त्यांची? सभा तर प्रत्येक गटात चालूच आहेत. चालूच आहे. आज पण 4 ठिकाणी आहेत. आता आमच्यात पण आहे शेगाव नंतर. बर. काय वारं काय म्हणतं इकडे आता विधानसभेचं? वारं एकच विक्रमदादा. विक्रमदादा. काय वारं जर काय नाही, शांत झाले. बर, आणि आणखीन 10 उमेदवारांचं वारं आहे म्हणतात किती? नाही, 10 उमेदवार आता आहेत, पण त्यांचं चालत नाही. ताकद फक्त विकास हा भूमिपुत्रच करू शकते. पाहुण्याला काय पडले का कुणाचं काय, ती जी आपले माणसं आहे तीच करणार. पाहुणा नाही, मी विकास पुत्र आहे म्हणतात ते. नाही, असलेले विकास पत्र पण होऊ शकत नाही. मग काय सगळी जनता काय ठरवली आता 20 तारखेचं? जनता एकच विक्रमदादाच येणार. बर, त्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. बरं, ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? राहुल पाटील, राहुल पाटील, राहणार बनाळे. काय करताय व्यवसाय? व्यवसाय आपलं दूध डेअरी आहे. दूध डेअरी. होय. बर, काय दुधाला दर आहे काय? दुधाच्या दराची परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे दिवस. पाण्याच्या बाटलीला 20 रुपये देऊन आपण घेतोय. होय, पाण्याची बाटली आणि दूध 25-30 रुपये. सध्याचा रेट आहे बघा 28 रुपये. 28 रुपये. कसं परवडायचं? नाही, परवडत नाही. शासनानं पूर्ण डबघायला आणलंय. मध्यंतरी काय शासन म्हणलं आम्ही 5 रुपये दर दिलाय, 7 रुपये दिलाय. शासनानं काय केलंय, 5 रुपयाचं अनुदान जाहीर केलं पाहिजे. अनुदान जाहीर केल्यानंतर ते अनुदान मिळेल म्हणून त्याच्यासाठी एवढ्या खोचगाठी घातल्या त्यांनी की ते शेतकऱ्यांनी त्या डॉक्टर नेमले, पुन्हा ते जाऊन जनावरांचे बिल मारा, हे मारा, ते सगळं ऑनलाईन करायचं, माहिती सादर करायची, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जरा खोचगाठी घातल्या. काय मिळाले का लोकांना पैसे? बऱ्यापैकी लोकांना पैसे मिळाले, पण यापेक्षा पण काय करायला पाहिजे होतं की साधारणतः 40 रुपये दर कमीत कमी शेतकऱ्याला गायला द्यायला, त्याशिवाय परवडत नव्हतं. पेंडीचे दर वाढलेत. पेंडीचे खूप दर वाढलेत. मक्याचे दर वाढले, दर वाढले, औषध मारावं लागतंय. शेतकरी दिवस नाहीत सध्या, असं झालं परिस्थिती. मग शेतकरी हा गेल्या अनेक वर्षे शेतीबरोबर जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय करतो. दुग्ध व्यवसाय, शेळी पाळणे, त्यानंतर गाई पाळणे. बरोबर आहे. मग तो जर व्यवसाय जर डबघायला येत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? नाही, फार परिस्थिती अवघड आहे. आणि हे कुठं 2003 महिन्यात देतात का नाही, ते काय उपयोग होत नाही त्या 2000चा वगैरे. फक्त शेतकऱ्यांच्या हमीभाव, जे शेतकरी पिकवतो त्या पिकलेल्या जे पिकवलंय त्यासाठी हमीभाव दिला पाहिजे. हमीभाव नसल्यामुळे ना शेतकरी डबघायला आलेला. बरोबर. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. रणधुमाळी चालू आहे. काय इकडे हवा काय म्हणते? इकडे वातावरण कसं आहे की बऱ्यापैकी वातावरण ह्या भागात विक्रमदादांचं आहे. आमचे नेते सन्मान्य संजय सावंत, माजी कृषी सभापती, त्यांनी आमच्या मतदारसंघात त्यांच्या काळात भरपूर कामं केलेत. आणि आमचं जे काय आहे ते संजय सावंत जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही जात असतो. बरोबर आहे. दादांच्या माध्यमातून नमस्कार. काय नाव आपलं? नंदकुमार सावंत बनाळी. काय करताय? माझा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय होय. मग आता काय व्यवसाय इथे करताय का पुण्याला करताय? कुठं? सगळीकडे व्यवसाय. सगळीकडे आहे. मग व्यवसाय निमित्तानं बाहेर फिरत असताय. आता दिवाळी निमित्तानं आलाय का? हा, दिवाळी निमित्त. बरं. मतदान होईपर्यंत आहे का जाणार आहे? हा, मतदान होईपर्यंत. किती तारखेला मतदान? 20 तारखेला. बर. काय आता जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या उमेदवारांच्या गाड्या सध्या फिरत आहेत. जाता धोळा सुद्धा जोरात उठलाय. काय वातावरण काय म्हणतंय? तर वातावरण असं आहे की गेली मी 15 दिवस झालं गावी. 15 दिवस गावी असताना मी पूर्ण आज बनाळी पूर्ण पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद गट आहे, ह्या गटामध्ये दादांच्या ज्या दिवशी प्रचाराचं किंवा अर्ज भरणीपासून मी सोबत आहे. आणि अर्ज भरणीपासून सोबत असणारापासून ते आतापर्यंत जो म्हणजे एक पार्श्वभूमी बघितली तर हे जे पूर्ण वातावरण आहे हे सगळं पूर्ण वातावरण विक्रमदादा सावंत हे आज आमचे पाणीदार आमदार आहेत.
आणि जे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात आज जे करायला लागलेत माझे मंत्री विश्वजित दादा कदम, तर यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये बनाळी गावामध्ये आज सभा घेतलेली आहे आपण. तर ह्या सभेसाठी मी आज गावामध्ये आलेलो आहे. आणि जर तसं बघितलं तर विकास कामं जर दादांच्या जर कालखंडामध्ये बघितलं 5 वर्षामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहेत. मी फक्त बनाळी गावचं सांगणार नाही तर पूर्ण तालुक्याचं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं निधी आणलेला आहे दादांनी. पण बाहेरून येऊन काही सांगतात लोक की बाबा मी एवढा निधी आणलाय किंवा उद्योग क्षेत्र, आज मी उद्योगातच काम करतोय. उद्योगात काम करताना जे GST किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत हा व्यवसायधारकाला किती त्रास होतोय त्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबात एखादा व्यवसाय जर करत असणारा जो माणूस आहे तर सर्वसामान्य व्यवसाय हा करण्यासाठी जास्त प्रॉफिटेबलला काम करतो, तर ते होत नाही व्यवसायधारकामधून पण हे सिद्ध झालेलं आहे. आणि लाडकी बहीण किंवा आज त्यांनी योजना आखली तर ह्या योजनेचे पैसे दिलेले लोकांना दिलेले पण इकडून दिलेत आणि इकडून काढलेले आहेत. जर सर्वसामान्याचं जर जगणं बघितलं तर आज तुम्हाला तेलाचा जर भाव एक साधं उदाहरण घेतो मी तर होता 100 रुपये 125 रुपये तर आज तो 170-200 ला भिडलेला आहे. तर ऐन दिवाळीच्या कालखंडामध्ये ही महागाई वाढवून ठेवलेली आहे. म्हणजे एक सर्वसामान्यानं दिवाळीच करू नये तर अशा पद्धतीचे एक भाजपच्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं ज्यावेळेला कालखंड होता सत्तेचा किंवा आज जे काय सत्तेत होते तर सत्तेत असताना त्यावेळेचा कालखंड हा कोरोनामध्ये गेला, भयंकर परिस्थिती होती. त्या कालखंडात पण मी फिरलोय पूर्ण बऱ्यापैकी महाराष्ट्रात बऱ्यापैकी फिरलोय. तर ह्या कालखंडामध्ये सरकारला काही करता आलं नाही म्हणून बऱ्याच काही तेढी टाकून तोडापुडी करून आज त्यांनी सत्ता स्थापन केली. तर स्थापन केल्यानंतरची महागाई वाढत गेलेली बघितली तर भयानक वाढत गेलेली. एक सर्वसामान्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही, ती महागाई पूर्ण वाढलेली आहे. फोडाफोडीमध्ये काय पैसे वापरले काय? हा पैसे तर तो भाग पेट्याचाच भाग आहे. पेट्या गेल्या आणि लोक एका ठिकाणी आणून पूर्ण फोडाफोडीचं राजकारण 50 खोके 50 खोके एकदम ओके तर अशा पद्धतीचं झालेलं आहे. आणि बाहेरून येऊन काही लोक सांगतात की आम्ही विकास कामी करू. आधी त्यांच्या तालुक्याचा त्यांनी किंवा त्यांच्या भागाचा विकास करावा आणि मग जत तालुक्यावर त्यांनी विकासाचे मुद्दे मांडावेत हे मला सांगायचंय. आणि येत्या 20 तारखेला आज आम्ही ठरवलंय की बाबा ठरलंय आमच्या सोबत काही भाजपचे चांगले नेतृत्व करणारे एक जमदाडे साहेब असतील. जमदाडे साहेबांनी पण आज चांगला खुलेआम पूर्ण बिनशर्त पाठिंबा दिला. एक चांगली गोष्ट घडली. तर त्याच्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते पण आपल्यासोबत आलेत, आमचे बंधू आहेत. त्याच्यामध्ये आज आमच्याही गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की आम्ही सगळे परत एकत्र एकजुटीनं कामाला लागलोय. फक्त भूमिपुत्राचा नारा आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आणि भूमिपुत्राला निवडून द्यायचा. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अर्जुन देवकर. अर्जुन देवकर, राहणार बनाळी. तुमचं दुकान आहे पलीकडे कोपऱ्यात सलूनचं? काय काय व्यवसाय दिवाळीत का झाला? काय बरं झालं. दिवाळीत व्यवसाय चांगला होते का इतर वेळी चांगला होते? काय यात्रेच्या वेळेला? काय चांगलाच आहे आमचं. बर 12 महिने. बर बरोबर. क्लब करता काय? होय करते. कसं लाल मेहंदी काळी मेहंदी सगळं करते. बर बरोबर. वाट काय हाय काय करत नाही वाट? बर बरोबर. सध्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू झाले. काय कोणाचं वार आहे गावात? कोणाचं वार आहे? दादांचं वार आहे. बर बरोबर. का बरं काय आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले त्यामुळे काय कोणाचं वार आहे सध्या? सध्या आता एकंदर वार आहे. का बरं त्यांचं काय वार आहे? कारण पाणीदार आमदार आहेत आणि पाणी सोडलंय. सगळ्यांना तीच येतील निवडणार. वातावरण तेच चालू आहे. तेच निवडून येतील. तुमचे दोस्त बसले बाजू पाठीमागे कुठं चालले दोघं? गाडीवर बसून चालले जरा बाहेर चालले. जतला चालू आहे. बर 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 बर. जतला काय काढले काम? चालले जरा काम आहे. तुमचं नाव काय? अविनाश पाटील. अविनाश पाटील, राहणार बनाळी. तुम्ही काय करताय व्यवसाय? मी नोकरीला कारखान्यात राजाराम बापू. कारखान्यात राजाराम बापू नोकरीला आहे. बरं जतला आहे का? जतला. जयंत पाटलांच्या कारखान्यात. काय हवा कोणाची आता? हवा काय विक्रमदादाची, दुसरी कोणाची हवा नाही. बर बर. जयंतराव पाटील मुख्यमंत्री होतील काय? होतील की मुख्यमंत्री. सध्या हवा त्यांची चालले. हवा त्यांची साहेब मुख्यमंत्री आहेत यंदा. त्यासाठी मग इथल्या आमदारांना द्यायला लागते निवडून. नाही आमदार विक्रमदादा होणारच आहेत कारण साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे विक्रमदादांना निवडून देणं गरजेचं आहे. 2 दिवसापूर्वी संकल आले होती. काय भेट झाली का तुमची? नाही एवढ्या गर्दीत भेट नाही होणार. बर 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 बर. दिवाळी झाली व्यवस्थित? दिवाळी झाली. ओके ओके. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? सिद्धराम धोंडोबा माळी. सिद्धराम धोंडोबा माळी, राहणार बनाळी. ते बनाळी ते नर्सरी माळी म्हणून कोणाचे? ते आमचे पाहुणे लागतात. पाहुण्याचे. बरोबर. तुम्ही काय करता व्यवसाय?
व्यवसाय मी आता शुगर फॅक्टरी जतच्या शिवरा रिटायरमेंट झाला काय? हा रिटायर झालो आता. झाला. मग आता सध्या काय शेती करताय? शेती बरं काय शेतीची अवस्था आता? आहे बरं आहे, पाणी ते आहे भरपूर आहे. पाणी आलंय, होय पाणी आल्यामुळे फायदा झालाय. होय बरं बरोबर. आता विधानसभा निवडणुकीची हवा सुरू झाली. होय मुद्द्यावर हवा आता मुद्द्यावर यायलाच लागते. हवा सुरू झाली तर काय कसं वारं काय कोणाचं फिरतंय काय? 11 उमेदवार आहेत काय? 11 मध्ये 2 उमेदवार फाईट होणार. 2 नंबर फाईट होणार. मग काय कसं होईल फाईट? काय विक्रम दादा आहे का बरं? काय काय कामं केल्यामुळं काय? नाही बाहेरचं पडून या बाहेरचा उमेदवार आहे. बाहेरचं आहे. तो एकदा निवडून आल्यानंतर काय इथं थांबणार आहे का? थांबणार नाही. तो आठवडीत जाऊन बसणार. इथं आम्ही आमची किरकोळ शेतकऱ्याची कामं असतात ती कोणाकडे आम्ही इथले इथं होत होतं. हा इथले होतात. म्हणून आपल्या भागातल्या उमेदवार प्राधान्य दिलं जाईल. ओके 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 धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी अण्णा सावंत. अण्णासाहेब सावंत. अण्णासाहेब सावंत इथे जास्त आहेत, 3-4 जण आहेत. बरं बरं. तुम्ही काय करता व्यवसाय? मी माझी सैनिक आहे. माझी सैनिक आहे. कुठं होता तुम्ही सीमेवर? कुठल्या ठिकाणी? इकडं जम्मूला पोहोचला होतो. बरं बरं. किती वर्ष काम केलं तिथं? तिथे 3 वर्ष केले. 3 वर्ष काम केलं. आणि बाकी ठिकाणी दुसरं केलं तिथं? दुसरीकडे अरुणाचलला होतो, तिथे 1-3 वर्ष केलं. आता सेवानिवृत्त झालाय, तेव्हा पेन्शन वगैरे मिळते का व्यवस्थित? होय तुम्हाला केंद्र सरकार सुखसोयी भरपूर देते. बरं बरं. तुमची मुलं पण आहेत का फौजमध्ये? नाही. बरं बरं. बनाळ्यातले किती लोक आहेत फौजमध्ये? 30-35 भरपूर आहेत. हां हां हां. मग आता सध्या शेती करताय काय? पाणी आले काय? होय. बरं बरं. सध्या विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू झालेली आहे. कोणाची हवा गावात? गावात बऱ्यापैकी विक्रम सावंत. विक्रम सावंत म्हणजे जास्तच गाड्या द्या. गाड्या जास्त आहेत. गाड्या मागून गाड्या मागून गाड्या. बाकी काय अजून नाही. गाड्या जरी असल्या तर मतदान नव्हते का? गाड्याच फिरवले तर त्याचा काय अंदाज नाही. अंदाज नाही. अंदाज मग कोणाच लागते? काय काजून लागे ना? काय लागे ना अंदाज. हा 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 हा. बरोबर. मामा नमस्कार. नमस्कार. काय दिवाळी कधी झाली? दिवाळी काय सालाबाद प्रमाण होते. सालाबाद प्रमाण झाले होय. जरा महागाई वाढली की? महागाईत कसं तेल वाढले हे वाढले त्यामुळे काय? त्याचा काय आपल्याकडे विचार डोक्यातच नाही. वाटत विचार करायला नाही वाटत नाही. वाटत लाडू कंजे करायचं खायचं निवांत दिवाळीला राहायचं. नाव आपलं? केरापा. आडनाव? माळी. आणि राहणार बनाळे. ती माळी नर्सरी आहे तुमची इथं मोठी? आहे काय तुमची पाहुण्याचीच काय? ते काय कोणाचे? बर. तुम्ही काय करताय व्यवसाय? मी आता सध्या काहीच करत नाही. काहीच करत नाही म्हणजे काय? म्हणजे निवांत आहे. पोरं करते काम सगळे? बर. निवांत कट्ट्यावर बसून निवांत आराम करायचं. हा. तुम्ही भजन बी करताय ना? भजन तेवढं करतो. भजन करताय होय. कुठल्या याचं करताय देवाचं? काय भजन? मला 2 प्रकारचं भजन आहे. कुठलं सांगा की? शिवभजन बी येतंय हा आणि हरिभजन बी. हरिभजन 1-2 कडव म्हणून दाखवू शकता काय? तसं दाखवता येत नाही. तसं येत नाही का बरं? ते वाद्य लागते. वाद्य लागते नाही. बिगर वाद्याचं पण आपण म्हणू शकतो. काय अडचण नाही. एक कडव फक्त? नाही. अभंगाचा 1 कडव म्हणा. नाही येत तसं. हा. ते सगळं माहोल लागते. सगळं लागते. ते सगळं ताळ लागते, पेटी लागते. त्याशिवाय ते ढोल वाजवल्याशिवाय ते होत नाही व्यवस्थित. हा हा हा. बरं. मग आता विधानसभा निवडणुकीचं चाललंय रणधुमाळी. त्यातलं काय मला कळत नाही. मला माहित नाही. मतदान तर करताय की नाही? मतदान कोणाला होते ते माझं मला माहित नाही. दरून येऊन करत येते. बरं. किती तारखेला मतदान? का माहित नाही. आता 20 तारखेला मतदान आहे. सांगते ती घेते धरून. त्या दिवशी मतदान 100% करा. आणि कोण तुमच्या ओळखीचं असले त्यांनाही सांगा मतदान झालं पाहिजे 100%. नाही माझंच मत दुसरी करते ते. का बरं? तुमचं तुम्ही जाऊन करायचं? जमत नाही मला. असं झालंय. बरं. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. काय नाव सर आपलं? मी रिटायर्ड प्राचार्य मारुती विठ्ठल उर्फ आबासाहेब सावंत. बर. राहणार बनाळी. कुठं होतं प्राचार्य सर तुम्ही? मी संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. रिटायरमेंट होऊन किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. सध्या काय दुकान तुमचंच आहे? हा दुकान आपलं. बरं. आणखीन काय व्यवसाय? शेती आहे. बरं. काय शेतीची परिस्थिती आता? शेती आहे चांगली. शेती चांगली आहे. होय. बरं. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आता. होय. भाजपखंड गोपीचंद पडळकर आहेत. काँग्रेसखंड विक्रमसिंह सावंत आहेत. आणि माजी आमदार विलासराव जगताप यांचे अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील आहेत. होय. हे 3 उमेदवार सध्या प्रभावी आहेत. होय. बाकीचे सुद्धा काही उमेदवार आहेत. असे 11 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. काय सांगता येईल तुम्हाला? तशी लढत ही जातीय वादावरचे इलेक्शन होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण आपल्या तालुक्यामध्ये मराठा आहेत 49,000 मतदार.
आणि साधारणपणे धनगर समाज 79,000 आहे आणि लिंगायत समाज हा 97,000 आहे. लिंगायत समाज जास्त आहे. मेजॉरिटी जर लिंगायत समाजाकडे लिंगायत लोकांनी मतदान केलं आणि इतर काही थोडी मतं मिळाली तर अधिक चान्सेस असं मला वाटतं. रवी पाटलांला अधिक चान्सेस. बर. तुम्ही आता काय कुठल्या बाजूने सध्या आहे? मी सध्या तम्मनगौडा रवी पाटलांचा प्रचार करतोय. का बरं? काय उमेदवारी मागितली होती त्यांनी? एक तर स्थानिक एक तर 3 वर्ष त्याने त्याला भाजपनं काम करायला सांगितलं. या लोकसभेचा भाजप पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्याला काम करायला लावलं आणि बरेचसे पैसे त्यांनी खर्च केले. जेवण, जनसंवाद यात्रा केली आणि शेवटच्या क्षणी बाहेरचा उमेदवार लादला. त्यामुळं हे बहुतेक लोकांना पसंत नाही. त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्यावर अन्याय झाला निश्चित. मग जगताप साहेबांनी पण उमेदवारी मागितली होती? जगताप साहेबांनी स्वतः उमेदवारीनं मागितली. आमच्याच कार्यकर्त्यांची मागणी होती की तुम्ही ही यावी उमेदवारी, पण ते म्हणाले एवढे उमेदवार आहेत सध्या. त्या पण मुंबईला टीम घेऊन गेली जगताप साहेब. होय, त्या टीम मध्ये तम्मनगौडा रवी पाटील होते, जमदाडे होते. यापैकी कुणाला द्या किंवा मलाही द्या असं ते सांगून आले होते. बरोबर आहे. तिचं काय झालं पुढं? ते पुढे काय ते ऐकलं नाही ना, हायकमांडनं ऐकलं नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यांनी सांगितलेलं होतं ना, ऐकलं नाही. त्यामुळे मग शेवटी अपक्ष म्हणून साहेबांनी उमेदवार उभा केलाय. उभा केलाय. बर. मग सध्या जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर भाजपमध्येच विभागणी होऊन विक्रम सावंतचा फायदा होईल असं वाटत नाही तुम्हाला? तशी आता कसा आहे, कल कसा आहे, माझं मत असं आहे की मराठा उमेदवाराकडे मेजॉरिटी जाणार, धनगराकडे मेजॉरिटी जाणार, लिंगायताकडे मेजॉरिटी जाणार आणि जे दलित मुस्लिम जे मतदार आहेत की 1,60,000 ते कुठं जातात त्याच्यावर विजयचं गणित अवलंबून आहे. सध्या मग तुम्हाला काय वाटतंय? मला सध्या 15 तारखेनंतर चित्र क्लिअर होईल. सध्या कसं आहे, सध्या मतदार हा संभ्रमावस्थेत आहे. इकडे द्यावं का तिकडे द्यावं, इकडे द्यावं का तिकडे द्यावं असं आहे. जगताप साहेब सभा झाली का बनायला नाही, 13 तारखेला. 13 तारखेला. बरं. म्हणजे एकंदरीत आता निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्याला मोठ्या नेत्यांच्या सभा सुद्धा चालू आहेत. जगताप साहेब हे अकेले आपलं लढायला लागलेत. बघूया. आणि साधारणपणे असा कल आहे की आपल्यात 2 वेळा फक्त बामणे आणि सोनवणे सोडून सन्नामडेकर आणि बामणे सोडून सोनवणे हे सोडून सोनी वकील जयंत सोनी याशिवाय कोण सलग 10 वर्ष कोणाला मिळालं नाही असं एक मत आहे. त्यामुळे एकंदरीत आता जोरदार निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झाली. रणधुमाळी आणि 15 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार. काय नाव साहेब आपलं? अण्णासाहेब विष्णू कोडक, राहणार बनाळे. बर. काय बाजार आहे? आहे थोडं छोटस किराणा बाजार. दिवाळीला काय झालं की व्यवसाय? झालं, व्यवस्थित झालं. बर, 1 नंबर झाले बनाळे. बर. पाणी बिणी आले की नाही भागात? काय पाणी भरपूर आहे, त्यामुळं व्यवसाय पण वाढलाय. सध्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झाले. चालाय जोरात. अनेक उमेदवार सध्या फिरालेत. होय, धुरळा उडलाय. धुरळा उडायला आलाय आता. काय कोणाचा धुरळा जास्त आहे? धुरळा सध्या बीजेपी पक्ष जास्त आहे. बनाळीत मतदान बनाळी गटामध्ये कमी झालं तरी इतर गटामधनं गोपीचंद जास्त मतांनी निवडून येणार. आणि आतापर्यंत रेकॉर्ड जिथं बनाळीत मतदान ज्या पक्षाला कमी पडेल तो पक्ष विजय होणार आहे. प्रत्येक वर्षाला म्हणजे प्रत्येक 5 वर्षातनं हे म्हणजे आतापर्यंत घडत आले. Press the bell icon on the YouTube and never miss another update.